विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। माझी अभ्यास वही या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी गणितातील सराव संच 16 व सराव संच 17 सोडवणार आहोत। सराव संच 16 हा कोटी कोन या संकल्पनेवर आधारित आहे आणि सराव संच 17 हा पूरक कोन या संकल्पनेवर आधारित आहे। तर पहिल्यांदा आपण कोटी कोनावर आधारित असलेला सराव संच 16 सोडवूया। कोटी कोन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, अशा कोनांची जोडी की ज्यांच्या मापांची बेरीज ही 90 अंश येते त्यांना आपण परस्परांचे कोटी कोन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो। यातील पहिला प्रश्न आहे, खाली काही कोनांची मापे दिली आहेत त्यांच्या कोटी कोनांची मापे लिहा। इथे आपल्याला काही कोन दिले आहेत आणि त्यांची मापं दिलेली आहेत। आपल्याला फक्त त्यांच्या जोडीचा जो कोटी कोन आहे त्याचं माप लिहायचं आहे। तर पहिला आहे 40 अंश। 40 अंश मापाचा जो कोन आहे त्याचा कोटीकोन 50 अंश मापाचा येईल, कारण आपल्याला यांची बेरीज 90 अंश येणं अपेक्षित आहे, तेव्हाच ते एकमेकाचे कोटीकोन होतात। दुसरा आहे 63 अंश। 63 अंशाची जोडी 27 अंशाचा कोन असेल कोटीकोनातील। थोडक्यात इथे आपल्याला 90 मधून दिलेली संख्या वजा करायची आहे। येणारं जे उत्तर असेल तेवढ्या मापाचा कोन हा या मापाच्या कोनाचा कोटीकोन असतो। 45 अंश याची जोडी असेल 45 अंशच, म्हणजे दोघांची बेरीज 90 येईल। 55 अंशाचा कोन आहे त्याचा कोटीकोन असेल 35 अंशाचा। 20 अंशाचा कोन आहे त्याचा कोटीकोन येईल 70 अंशाचा। 90 अंशाचा कोन आहे म्हणजे साहजिकच त्याचा कोटीकोन असेल 0 अंशाचा। आणि 7वं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये x अंशाचा कोन दिलेला आहे, म्हणजे x ही आपल्याला निश्चित माहिती नसलेली संख्या आहे, परंतु जर हिचा आपल्याला कोटीकोन काढायचा असेल तर आपल्याला 90 मधून जसं आपण या संख्या वजा केल्यावर आपल्याला कोटीकोन मिळाला तेच सूत्र इथं लावावं लागेल। म्हणून 90 वजा x कंस केलाय आणि तेवढ्या अंशाचा आपल्याला कोन हा x चा कोटीकोन मिळेल। इथे आपल्याला x ची किंमत माहिती नसल्यामुळे हे उदाहरण आपल्याला किंवा हे समीकरण पुढे सोडवता येणार नाहीये, त्यामुळे हे असंच लिहायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। y वजा 20 अंश आणि y अधिक 30 अंश हे एकमेकांचे कोटीकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप काढा। इथे आपल्याला दोन कोनांची माप दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चल वापरून ते माप दिलेलं आहे आणि त्यांची आपल्याला मापे काढायला सांगितले आहेत। तर इथे आपल्याला एक हा नियम लक्षात ठेवायचा की कोटीकोनांची मापांची बेरीज नेहमी 90 अंश असते। हेच आपल्याला समीकरणामध्ये मांडायचे। पहिल्या कोनाचं दिलेलं माप अधिक दुसऱ्या कोनाचं दिलेलं माप बरोबर 90। आता हे कंस सोडवले तर आपल्याला y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90 मिळतं। y ची बेरीज झाली 2y, ऋण 20 आणि अधिक 30 होतात अधिक 10 प्लस 10। आता 2y प्लस 10 इज इक्वल टू 90। मग 2y आपण इकडे ठेवला, 10 इकडे पाठवला, 90तून 10 गेले 80, हा प्लस होता इकडे मायनस झाला, किंवा दोन्हीकडे -10 केलं तरी पण चालेल। -10 प्लस 10 इथले जातील आणि इथून 90 - 10 80। 2y इज इक्वल टू 80। y इथे ठेवला, 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर इकडे तो डिव्हिजन मध्ये जाईल, म्हणजे 80ला तो भागिले होईल। y इज इक्वल टू 40। इथे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे 40, परंतु जी आपली कोनांची माप आहेत ती y च्या बरोबर आणखी काही संख्यांची क्रिया करून आपल्याला काढावी लागणार आहे। ती पाहूया। मग पहिल्या कोनाचं माप येईल, पहिल्या कोनाचे माप y वजा 20 आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे y च्या ठिकाणी आता आपल्याला किंमत मिळालेली आहे 40, ती टाकूया। 40 वजा 20 बरोबर 20 अंश आलेला आहे। आणि दुसऱ्या कोनाचं माप y अधिक 30, y च्या जागी आपण 40 टाकले, 40 अधिक 30 70 अंश, आणि दोघांची जर तुम्ही बेरीज पाहिली तर ती 90 अंश येते। अशा प्रकारे आपण दिलेले जे दोन कोन आहेत त्यांची माप शोधून काढलेली आहेत। आता आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच पूरक कोनांविषयीचा सराव संच असलेला आहे 17, तो सोडवूया। जसं कोटीकोनामध्ये दोन कोनांची बेरीज ही 90 अंश येते, तसं पूरक कोनामध्ये ती बेरीज 180 अंश येत असते। बाकी काही फरक नाही, फक्त 90 अंश तिकडे होतं, इकडे 180 अंश ही बेरीज येणार आहे। खाली दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा। आता इथे आपल्याला मगाशी आपण कोटीकोनासाठी दिलेला कोन 90 मधून वजा करत होतो, इथे 180 मधून आपल्याला करावं लागेल। 15 अंश
मापाचा कोन आहे 180 अंश मधून 15 गेले तर 165 मिळतात। त्यामुळे 165 अंश हा 15 अंश मापाच्या कोनाचा सप्लिमेंटरी अँगल म्हणजे पूरक कोन होईल। 85 अंश त्याचा पूरक कोन होईल 95 अंश। 120 अंश त्याचा पूरक कोन होईल 60 अंश। 37 अंश त्याचा पूरक कोन होईल 143 अंश। 108 अंश त्याचा पूरक कोन होणार आहे 72 अंश। 0 अंशांचा कोन आहे ते त्याचा पूरक कोन होईल 180 अंश। या सहाही उदाहरणामध्ये आपल्याला दिलेल्या कोनाचं माप हे 180 तून वजा करायचे आणि जे आपण माप लिहू पूरक कोनाचं त्या दोघांची बेरीज कायम 180 अंश आली पाहिजे, तरच ते एकमेकाचे पूरक कोन किंवा सप्लिमेंटरी अँगल्स होतील। आता 7वं जो उदाहरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला a अंश दिलेला आहे, मगाशी जसं x अंश दिलं होतं तसंच आहे। तर आपल्याला a हा 180 मधून वजा करावा लागेल, 180 वजा a अंश। इथे आपल्याला a ची किंमत माहिती नसल्यामुळे आपल्याला सोपं रूप देऊन एक्झॅक्ट कोन अंकामध्ये काढता येणार नाही, तेव्हा इथेच थांबायचे। अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलाय। दुसरा प्रश्न पाहूया। दुसऱ्या प्रश्नामध्ये खाली काही कोनांची मापे दिली आहेत, त्यातून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटी कोनांच्या जोड्या तयार करा। आपल्याला काही कोनांची मापे दिलेली आहेत आणि ती मापं आपण पाहून पूरक कोन व कोटी कोनांच्या जोड्या करायच्या आहेत। तर आपल्याला पुस्तकामध्ये त्या कोनांची मापं आहेत, आपण इथे एकच लक्षात ठेवायचे की ज्या ज्या कोनांची बेरीज मापांची बेरीज 90 अंश येते त्या कोटी कोनाच्या जोड्या करायच्या आणि ज्या ज्या दोन कोनांची बेरीज मापांची पूरक 180 येते ते पूरक कोन होतील। त्यामुळे आपल्याला कोटी कोनाच्या 3 जोड्या मिळतात, कोन बी, कोन एन, कोन डी व कोन एफ, कोन वाय व कोन ई। आणि पूरक कोनांच्या आपल्याला 2 जोड्या मिळतात, कोन बी व कोन जी, कोन एन व कोन जे। इथे फक्त लक्षात ठेवायचे की यांची बेरीज 90 आली पाहिजे तिघांची आणि यांची 180 आली पाहिजे, अशा आपण जोड्या निवडलेल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण XYZ मध्ये माप कोन y 90 अंश आहे, कोन x व कोन z या कोनांमधील परस्पर संबंध लिहा। इथे लक्षात घ्यायचंय की त्रिकोणाच्या तीनही कोनांची बेरीज 180 अंश असते, हे आपण अगोदर शिकलेलो आहोत। हे लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की त्यापैकी एक कोन 90 अंशाचा आहे, 3 कोनांपैकी। ही त्यांनी दिलेली माहिती आहे की y हा कोन 90चा आहे। याचा अर्थ उरलेले जे 2 कोन आहेत त्यांची बेरीज सुद्धा 90 अंशच असणार आहे, कारण 90 आणि हे 90 मिळून 3 कोनांची बेरीज 180 अंश येईल। त्यावरून आपल्या लक्षात येतं की उरलेले जे 2 कोन आहेत, कोन x व कोन z हे नक्कीच एकमेकांचे कोटी कोन असले पाहिजेत, म्हणून इथे लिहिले कोन x व कोन z हे परस्परांचे कोटी कोन आहेत। इथे समजून घ्यायचे की एक कोन 90 अंशाचा असल्यामुळे 180 तून तो वजा झाला तर उरलेल्या दोघांची बेरीज 90 येते आणि हे सर्व आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज कायम 180 अंश असते, या नियमाला धरून आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, कोटी कोनांच्या जोडीतील कोनांच्या मापातील फरक 40 अंश असेल तर त्या कोनांची मापे काढा। आता इथे आपल्याला त्यांनी शाब्दिक उदाहरण दिलं आहे, त्यात म्हटलंय की कोटी कोनाची जोडी आहे आणि त्यांच्या मापातील फरक 40 अंश आहे। कोणत्याही एका कोनाचं आपल्याला माप इथे दिलेलं नाही, घाईघाईत आपण 40 अंश एका कोनाचं माप पकडून दुसऱ्याचं 50 दाखवून केलं तर हे नक्कीच चुकेल। तर लक्षात घ्यायचंय की दोघांच्या मापातील फरक याचा अर्थ होतो की दोघांच्या मापांची जर आपण वजाबाकी केली तर ती 40 अंश आहे, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। मग काय करायचं अशा वेळी, तर पहिल्या कोनाचे माप आपण x अंश असं मानू, कारण ते आपल्याला माहिती नाही। मग दुसऱ्या कोनाचं माप होईल x वजा 40, कारण दोन कोनांची जी माप आहेत त्यांच्यामध्ये 40चा फरक आहे, त्यामुळे पहिला जर x असेल तर साहजिकच दुसरा x वजा 40 असेल। जर अशा पद्धतीने आपण मांडणी केली तरच आपल्याला कोनांची एक्झॅक्ट माप काढता येतील। आता आपण या दोन्ही कोनांची माप ठरवलेली आहेत। आता आपण हे उदाहरण पुढे सोडूया। आता काय करायचंय की आपल्याला माहिती आहे कोटी कोनातील जी जोडी असते कोनांची त्यांची मापांची बेरीज कायम 90 असते, तेव्हा मग x हा पहिल्या कोनाचं माप अधिक दुसऱ्या कोनाचं माप आहे x वजा 40, या दोघांची बेरीज जर आपण केली तर ती 90 अंश येणार आहे। अशा प्रकारे आपण हे समीकरणामध्ये मांडलेलं आहे। आता हे समीकरण सोडवायचे, x अधिक x वजा 40 बरोबर 90, इथे आपण कंस काढलेला आहे।
आता आपण x अधिक x 2x लिहू शकतो. 2x वजा 40 बरोबर 90. 2x बरोबर 130 येतील, कारण हे 40 इकडे वजा आहेत, इकडे अधिक होतील. 90 आणि 40 130. 2x बरोबर 130 होतील. x बरोबर मग 65 होतील. 130चे निम्मे, कारण हा 2 इकडे भागिले होईल. x बरोबर 65. या ठिकाणी 65 जे आलं आहे ही x ची किंमत आहे आणि आपण सुरुवातीला x हा पहिल्या कोणाचं माप म्हणून मानला होता, त्यामुळे पहिल्या कोणाचं माप x बरोबर 65 अंश हा आपल्याला पहिला कोण मिळाला आहे जोडीमधला. आता आपल्याला दुसऱ्या कोणाचं माप काढायचं आहे. दुसऱ्या कोणाचं माप आपण x वजा 40 मानलं होतं, या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या कोणाचे माप बरोबर x वजा 40. आता x ची किंमत आपल्याला माहिती आहे, ती आपण इथे टाकूया 65. 65 वजा 40 बरोबर 25 अंश आलं. त्यामुळं आता जे आपल्याला दोन कोण मिळालेत त्यांची माप आहेत 65 अंश व 25 अंश आणि हे परस्परांचे कोटी कोण आहेत. पुढचा 5वा प्रश्न आपण पाहूया. याच्यामध्ये एक चौकोन आपल्याला दिलेला आहे. चौकोन PTNM हा आयत आहे. या आकृतीतील पूरक कोणांच्या जोड्या लिहा. इथं तुमच्या लक्षात येईल की आयताचे सर्व कोण काटकोन असतात. हे एक आयताचं वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे. याचे जर चारी कोण असतात ते काटकोन असतात, तेव्हा प्रत्येकाचं माप हे 90 अंश असणार आहे. आणि पूरक कोणांच्या जोड्यांमध्ये दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश येत असते. तेव्हा यातले कोणतेही दोन कोण जरी आपण लिहिले तरी ती पूरक कोणाची जोडी होईल. त्यामुळे आपण 6 प्रकारे हे कोण लिहिलेले आहेत. PM किंवा MN, MT, TP, MT, NP अशा 6 जोड्या आपल्याला मिळतात की ज्यांची बेरीज 180 अंश आहे आणि त्यामुळे ते सर्वजण पूरक कोणांच्या जोड्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. जर मापकोन A बरोबर 70 अंश तर कोन A च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? तर इथं आपल्याला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे की एका कोणाचं माप दिलंय आणि त्याचा कोटी कोण पाहायचा आणि त्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप द्यायचे. इथे आपण घाईघाईमध्ये A 70 आहे तर त्याचा पूरक कोण 110 असं लिहिलं तर ते चूक होईल. प्रश्न नीट समजून घ्या. पहिल्यांदा आपल्याला मापकोन A 70 दिलं आहे आणि कोटी कोण काढावा लागेल याचा पहिल्यांदा आणि मग त्याचा पूरक कोण काढायचा आहे. मग आपण क्रमाने जाऊया. पहिल्यांदा याचा कोटी कोण बघा. कोण A च्या कोटी कोणाचे माप 20 अंश येईल, कारण हा 70 आहे. 90 बेरीज यायला हवी आहे, तेव्हा मग आपल्याला 20 अंशाचा हा कोण हा A चा कोटी कोण होईल. आता या 20 अंशाच्या कोणाचं म्हणजे A च्या कोटी कोणाचा पूरक कोण, त्यामुळे या 20 अंश कोणाच्या पूरक कोणाचे माप साहजिकच 160 अंश येणार आहे, कारण पूरक कोणांची 180 अंश ही बेरीज असते जोडीची. त्यामुळे 160 हा 20 अंश कोणाच्या पूरक कोण येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटलेला आहे. अंतिम उत्तर आहे 160 अंशाचा तो कोण असेल. शेवटचा प्रश्न पाहूया या सराव संचातील. कोन A व कोन B परस्परांचे पूरक कोण आहेत, म्हणजे यांची मापांची बेरीज ही 180 अंश असणार आहे. आणि मापकोन B बरोबर x अधिक 20 अंश, तर मापकोन A किती? म्हणजे इथे आपल्याला दोन कोण आहेत ते पूरक कोण आहेत हे पहिल्यांदा सांगितलं आहे. त्यावरून आपल्या लक्षात येत आहे की त्यांची मापांची बेरीज ही 180 अंश असणार आहे. त्यापैकी एका कोणाचं माप त्यांनी दिलेलं आहे आणि दुसरा कोण विचारला आहे. तर आपण हे समीकरणामध्ये मांडूया. कोन A व कोन B हे परस्परांचे पूरक कोण आहेत, त्यामुळे म्हणून मापकोन A अधिक मापकोन B बरोबर 180 अंश. आता इथं मापकोन A आपल्याला दिलेला नाही, मापकोन B त्यांनी x अधिक 20 दिलेला आहे. मग x अधिक 20 बरोबर 180 अंश, म्हणजे हे समीकरण आता असं तयार होईल. मापकोन A अधिक x अधिक 20 बरोबर 180 अंश. आता मापकोन A बरोबर हा कंस आपण इकडे शिफ्ट केला, पक्षांतर केला. इकडे धन चिन्ह आहे, अधिक चिन्ह आहे, ते वजा होईल. मग मापकोन A बरोबर 180 वजा x अधिक 20 अंश. मापकोन A बरोबर कंस सोडवला तर 180 वजा x आणि हा धन कंसाच्या बाहेर ऋण असल्यामुळे तो सुद्धा ऋण होईल. 180 वजा x वजा 20 असं कंस सोडवल्यानंतर याचं रूप होईल. मापकोन A बरोबर याला सोपं रूप देऊया. 180 तून 20 जातील, 160 हा वजा x तसाच, म्हणजे मापकोन A आपल्याला मिळेल 160 वजा x अंश. अशा तऱ्हेने आपण
या सराव संचातील उदाहरणे सोडवलेली आहेत. कोटिकोन व पूरक कोन यांची बेरीज 90 व 180 अंश येते हे कायम लक्षात ठेवायचे आणि त्यावर आधारित ही सर्व उदाहरणं होती. सर्वांनी चांगल्या प्रकारे याचा सराव करा. धन्यवाद.